समाजसेवक आणि ग्रामस्थ यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. त्याच्यानंतर 4 दिवस पिण्याच्या पाण्याची सोय योगेशची गुडगुस फ्रॉम साष्टीकरपाडा यांच्या माध्यमातून हे सर्व स्पॉन्सर केले गेले. सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही टायगर स्पोर्ट बीबीपाड्याच्या वतीने आभार व्यक्त करतोय. चला मॅचच्या दिशेने लक्ष फोकस करूया. आजच्या दिवसातील शेवटचा मॅच सुपर 4 मध्ये पोहोचण्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. ओम साई 444 नागले अँड गावदेव स्पोर्ट देवदल. अध्यक्ष वर्सेस उपाध्यक्ष ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूने आपण पाहिला तर मग वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष तर दुसऱ्या बाजूने वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे उपाध्यक्ष अशी ही लढाई आहे. अखू टप्प्याची लेन होती. ऑन साइडला खेळण्याची मानसिकता. हा डॉट बॉल पहिला चेंडू आपण पाहिला तर मग अवांतरच्या स्वरूपामध्ये फेकला गेला. त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल सागर जोगारीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू वाईट आहे. त्याच्यानंतर दुसरा चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. नितीन राऊत आणि दिनेश वांगड ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अखू टप्प्याची लेन स्टेप आउट होऊन यावेळेस चेंडूला मात्र पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेत. यस ग्रीनला जर चेंडू लागला असेल तर 4 असेल. ऑफिसच्या जी वरची ग्रिल आहे त्याला जर चेंडू स्पर्श झाला असेल किंवा टच झाला असेल तर निश्चित 4 धावा या दिल्या जातील. आणि आपण पाहिलं तर मग चेंडू अल्लिकासा त्या ग्रिलला मात्र टच झाला आणि त्याच कारणास्तव 4 धावा धाव फलकावरती ऍड केल्या जातील. यावेळेस पुन्हा एकदा डी पॉइंटला मात्र चेंडूला ढकललाय. क्षेत्ररक्षक आहे. थोडासा मात्र फॉर्मफ्लिंग झालाय. धुंडो रे साजना शोधत राहिले होते चेंडूला परंतु अखेरीस चेंडू मात्र सापडला गेलाय. 2 धावा इथून मात्र पूर्ण होतील. 2 धावेने धावफलक पोहोचले गेले 7 अंकांवरती. सुसज्ज धावफलक सध्या तरी चालू ठेवला आहे ओम साई 244 नागले या संघानं. पुढील बॉल सागर जोगरे याचा. ब्लॉकॉल मध्ये चेंडूच्या हाताळणी केली होती. हलकासा चेंडू आपण पाहिला तर मग बॅटला स्पर्श करून निघून गेला एसटी रक्षकाच्या हातखंडामध्ये. विकेट क्रमांक पहिला. नितीन राऊत आउट. पहिला धक्का निश्चितच बसला गेलाय. ओम साई 444 नागले या संघाला. नितीन राऊत जे सलामीला आले त्यांना मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय. सागर जोगारी या गोलंदाजानं चेंडू फेकून झालेत. पहिल्या षटकाची आतापर्यंत आपण पाहिलं तर 4. इथून अजून चांगले प्रयत्न करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये प्रणय परेड महेश परेड यांचा मुलगा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ओहो पॉइंटला मात्र पुन्हा एकदा स्लाइस करायचं होतं. हलकीशी स्निंग लागली गेली की काय थोडस मात्र समजलं होतं. रघुनाथ जोगरे यांना पंचांकडे अपील देखील केली होती परंतु नॉट आउट असं डिसिजन आलंय. पुन्हा एकदा अखू टप्प्याची लेंथ. बॅक टू बॅक दोन्ही चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले गेलेत. धावफलक 7 अंकांवरती आपल्याला पाहायला मिळते. इथे निश्चितच मी म्हणेन थोडंसं मात्र चुकीचं क्रिकेट खेळलं गेलं. ओम साई 444 नागले प्रणयला मात्र पुढे चान्स दिलाय परंतु त्याने देखील थोडंसं मात्र नाराज केलंय. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉटच्या स्वरूपामध्ये खेळलेत. इथे जरी 2 धावा जरी आल्या असत्या तरी सुद्धा जे धावफलक आहे ना ते हलकसं पुढे पोहोचलं असतं.
इथून दुसरं षटक टाकण्याकरता आकाश जुगारी याला आपण पाहणार आहोत. परंतु अजून सुद्धा पिक्चर संपलेला नाहीये. मुश्किल नहीं है कुछ इस दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर. ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. कोशिश मात्र या ठिकाणी करावी लागेल दिनेश बांगड या खेळाडूला. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग काय जबरदस्त बॅटिंग त्यांनी मात्र पेश केली आहे. पहिला बॉल आदित्य जोगारी बॉलिंग ट्रॅक वरती. मोठा स्ट्रोक ऑन साइडला उडवलाय. सुंदर शेल आणि फलंदाज होईल दिनेश बांगड. फेल आउट. कुणालची माळी निश्चितच या ठिकाणी आलेत. त्यांना आम्ही विनंती करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. स्पॉन्सरशिप केली आहे त्यांनी देखील या स्पर्धेकरता. ओहो, थोडं अतिरिक्त करण्याचा प्रयत्न आणि पंचाने निश्चितच हा निर्णय सोपवलाय. नो बॉल. थोडीशी फ्लायटेड डिलिव्हरी होती. आता फ्री हिट बॉलवरती थोडंसं फ्रीडम मिळालंय, स्वतंत्र मिळालंय मोठा फटका खेळण्याकरता आझाद वल्वी याला. फ्री हिटची बत्ती आहे ना ती ऑन. फ्री हिटचा बॉल स्ट्राइक वरती आझाद वल्वी. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु झेल जरी पकडला असता तरी सुद्धा मात्र तो ग्राह धरला जाणार नाही. आणि झेल तर मात्र पकडला होता, परंतु फ्री हिट असल्या कारणाने निश्चितच मी मागेच म्हटलंय की फ्रीडम मिळाली होती मोठा फटका खेळण्याकरता. कारण कुठल्याही प्रकारचा निर्णय जो आहे बाद दिला जाऊ शकला नसता. यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज काम तमाम परतावं लागलंय प्रणयला देखील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिषेक चौधरी. चेंडू फेकून झाले दुसऱ्या षटकातील 3, म्हणजे 9 चेंडूंचा खेळ जो आहे तो इथून संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत फक्त आणि फक्त 9. अजूनही 9 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. न्यू बॅटर अभिषेक ऑन स्ट्राइक. रनअप मध्ये थोडेसे मात्र चुकले गेलेत. वाईट बॉल. एक्स्ट्राच्या सरमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली गेली आहे. धावफलक पोचलं गेले दुहेरी आकड्यामध्ये 10 अंकांवरती. पैरों को खोल जमाना उड़ान देखता है, पैरों को खोल जमाना उड़ान देखता है, जमी पे बैठकर क्या आसमान देखता है. इथून मात्र निश्चितच पाय खोलावे लागतील, मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. अभिषेक चांगला स्ट्रोक आहे ऑन साइडला. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो झालाय सक्सेसफुल. इथून 2 धावा पोलून मात्र पूर्ण केलेत. या 2 धावेने धावफलक पाहिलं तर मग पोचलं गेलंय 12 या आकड्यांवरती. आकाश जुगारे आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अभिषेक देखील झालेत बाद.
जणू काही रेशनच्या दुकानावरती ही लाईन लागली आहे. इथून आपण पाहिलं तर मग एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. पार्टनरशिप जर चांगले बिल्डअप केले तर एक चांगला धावफलक तुम्ही उभा करू शकताय. शेवटचा मॅच आहे. सुपर 4 मध्ये पोहोचण्याकरता ही लढत निश्चितच आहे. निश्चितच थोडासा माइंड मध्ये गेम सेट करावा लागेल आपल्याला. या मॅच मध्ये काय करायचं आहे काय करायचं नाहीये. परंतु सध्या जे युवा खेळाडू येतात मोठ्या फटक्यांवरती विश्वास दर्शवतात, परंतु मोठे फटके त्यांच्या बॅटमधनं येत नाहीत. कारण गोलंदाजीचा अभाव आपण पाहिला ना तो खूप चांगला पाहायला मिळतो आकाश जोगारीच्या माध्यमातून. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू फेकले. शेवटचा एक चेंडू मात्र बाकी आहे ना. पूर्णपणे बंदिस्त केले गेले. धावफलक अगदी स्थिर आहे 10 अंकांवरती. इथून 12 धावा, कारण 2 धावा अगोदर घेतल्या गेल्यात. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. सुनील राऊत आलेत न्यू बॅटर. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आणि अशा प्रकारे आकाश जोगारीचं देखील षटक जे आहे ते संपन्न झाले. दोन्ही षटकांचा खेळ मात्र संपन्न झालाय. 6च्या सरासरीनं 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूपच छोटं धावफलक आतापर्यंत जमा केलंय. आझाद जो आपण पाहिला तर मग नंबर 4 या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलाय. आझादला पुढे यायला हवं होतं, परंतु सुरुवातीला नितीन आणि दिनेशला पण पाहिलं, प्रणयला देखील पाहिलं. प्रणयने 3 चेंडू खेळला, एकही धाव केली नाही. नितीनने मात्र 4 चेंडू खेळले, 6 धावा त्यांनी बनवल्या. दिनेश देखील स्वस्त्यामध्ये बाद झालाय. आता मात्र प्रणित गुण बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. इथूनच हा चेंडू त्याला देखील फेकायचे आहेत. आझाद आहे ऑन स्ट्राईक वरती. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, सुंदर चेंडूच्या हाताने केली गेली आहे. पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहिलं तर बंदिस्त केलं गेलं. कुठलाही मोठा फटका खेळण्यासाठी फ्रीडम जे आहे ना ते दिलं जात नाहीये. ध्येयापर्यंत पोचण्याकरता मेहनत हेच तुमचं खरं शस्त्र आहे, आणि ते शस्त्र मात्र या ठिकाणी बाहेर काढावं लागेल. 5 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. जवळजवळ 20 ते 25 धावा धाव फलकावरती जमा करावा लागतील. ऑन साइडला खेचून मारला 20 सेफ मध्ये हा स्ट्रोक आपण पाहतोय. एकदा वेगाने पूर्ण केलं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा पूर्ण होताना आपण पाहिला. 2 धावा इथून मात्र पूर्ण झाल्या. 2 धावसंख्या पोचली गेली 14 या अंकांवरती. पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये जितू माळी यांचं शुभागमन झालेलं आहे. खूप बिझी शेड्यूल आहे त्यांचं देखील. कामानिमित्त थोडंसं मात्र बाहेर फिरावं लागतं, कारण ज्येष्ठ उद्योजक आहेत विपाडा गावचे. उद्याच्या दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून खास मेजवानी ठेवली आहे या मैदानावरती. समोरच्या दिशेनं फुलटॉस बॉल होता. सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळाला, स्टेट ड्राईव्ह. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग सुनील राऊत यांना मात्र परतावं लागेल. बॅट आपण पाहिले तर मग थोडीशी हवेमध्ये राहिली आहे, आणि निश्चितच पंचांच्या माध्यमातून आऊटचा इशारा आलाय. इथून अजून सुद्धा 3 चेंडू बाकी आहेत, कारण जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आझाद राहील तर निश्चितच चांगल्या धावा त्याच्या बॅट मधनं येऊ शकतात. इथून मात्र हे 3 चेंडू खूप महत्वाचे आहेत. 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रणित गुण चांगले बॉलिंग करतोय आतापर्यंत. फुलटॉस बॉल मिस केला आहे. हो हो हो, या ठिकाणी आपण पाहिलं तर मग तिसऱ्या अंपायरकडे हा डिसिजन मात्र पोहोचवला गेलाय. ओपनिंग क्रीज मध्ये पोहोचलेत की मग नाही हे देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि डिसिजन आहे OUT आउट. पानी पड़
मनोज भोईर आलेत न्यू बॅटर. धावा 16 आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे अजून आपण पाहिले तर मग 2 चेंडू बाकी आहेत. मनोज भोईर जो संघाचा संघनायक आहे, एखादा मोठा फटका त्याच्या बॅटमध्ये जरी आला, हो, समोरच्या दिशेने खेळण्याची ही मानसिकता. 16 धावा फक्त धाव फलकावरती. एक धाव इथून पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही असं उत्तर आले. 17 धावा धाव फलकावर त्याने जिंकण्याकरता 18 धावा ह्या बनवाव्या लागतील. सुस्वागतम, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी देवदल संघाच्या समोर लक्ष आहे 18 मध्ये 18. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. आझाद वळवी बघा निराश असेल, आज परफॉर्मन्स छान दिलं होतं, परंतु ज्याप्रमाणे अगदी आपण बघितलं की काहीतरी थोडंसं बदललं गेला. हा, नक्कीच मॅचला होती सुरुवात. मोमेंटम जबरदस्त गोलंदाजी. सध्या तरी आपण बघितलं की 2 आघाडीचे खेळाडू आहेत आणि त्यांच्यामध्ये आपण नजर टाकली आहे ना, तर वंदेश आणि आदित्य ही जोडी आपण पाहतोय. आझाद वळवी पहिला चेंडू, हा थोडा आपटून टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. आणि काय घडलंय, काय घडलंय, घाई केली होती, धाव घेण्याचा प्रयत्न होता, चुकीचा विचार होता वंदेशांचा आणि तो चुकीचा विचार मात्र महागात पडला आणि अचूक नेम साधला. पहिला फलंदाज बाद आणि पहिला धक्का गावदेवी देवदल टीमला. होते ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट. तेव्हा डीजे अगदी आपण बघितलं ना तर 18चं लक्ष आहे, परंतु इथे चर्चा करायची झाली आहे ना तर आज संधी देवदल संघाच्या समोर आहे. कारण की ही संधी आपण बघितली आहे ना तर जवळजवळ त्यांच्याकडे
अशी संधी आलेली आहे ना, एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, पाच नाही, तर तब्बल 6 वर्षानंतर त्यांच्याकडे एक अशी गोड संधी आलेली आहे की ते ट्रॉफीचे मानकरी ठरू शकतायत. कारण की भरपूर प्रतीक्षा केली, परंतु त्याच्यासाठी आणखीन थोडं चांगलं क्रिकेट खेळावं लागेल त्यांना हा सामना जिंकण्यासाठी. रघुनाथ जोगारी मैदानाच्या आतमध्ये आता आलेत. त्यांना एक चांगला क्रिकेट खेळावा लागेल, अनुभवाचा वापर करावा लागेल, कारण की या घडीला विकेट न देता धावा कशा देता येतील, घेता येतील, तो विचार करावा लागेल. जसं म्हटलं जात आहे ना, कड़ी से कड़ी जोड़ता तो जंजीर बन जाती है और मेहनत पे मेहनत करो तो तकदीर बन जाती है. तकदीर बनवायची आहे संघाची. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, पाच नाही, तर 6 वर्षानंतर आपल्या संघासाठी एक चांगला क्रिकेट खेळायचा आहे. म्हणजे क्रिकेट तर दररोज खेळते, परंतु आत्ता जी अशी एक संधी दिसते आहे ना, ती संधी त्यांना पूर्ण करावी लागेल. बघा, असोसिएशनमध्ये खेळत असताना ना अनेक असे पर्व असोसिएशनच्या पूर्वी आपण जर बघितले ना, तर अनेक अशा ट्रॉफीज मात्र या संघाने प्रत्येक आठवड्यामध्ये एक ट्रॉफी या देवदल गावामध्ये यायची. परंतु त्यानंतर अचानक आपण बघितलं तर सिनियर खेळाडूंची निवृत्ती, त्यानंतर यंगस्टर खेळाडूने, आणि त्यानंतर आपण पाहतो की दृश्य थोडं बदललं. रघुनाथ जोगारे आज जबाबदारीचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळते. एक धाव तर कट केलाय फटका, चेंडूला मात्र धाव तर एक मिळाली आहे. आदित्य यांचा विचार होता, काहीतरी आपण बघितलं की काय घडलंय, धाव घेण्याच्या तयारीत मध्ये होते, परंतु नाही, हातातून चेंडू निसटला होता. सिंगल मिळेल. आझादने पहिले 2 डॉट फेकले, परंतु त्यानंतर अगदी आपण बघितले की एक. सध्या तरी आपण बघितली आहे ना की पटरीवर गाडी जशी चालते ना, तशीच जर गाडी पटरीवर आली देवदल संघासाठी तर भरपूर चांगलं होईल. परंतु ती पटरीवर गाडी येईल का? येऊ शकते, परंतु आझाद या खेळाडूचा अडथळा आहे. त्याला दूर करावं लागेल, त्याला नीट खेळावं लागेल, त्याच्या गोलंदाजीच्या समोर नक्कीच चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. 15 चेंडू 17 धावा. असं म्हणतात ना की पाणी में तस्वीर बना सकते हो तुम, पहाड़ों से सड़क निकाल सकते हो तुम. वो कमजोरी है जो मुसीबतों से डरते हैं, लेकिन आप तो वो बहादुर इंसान हो. जैसी चाहिए वैसी तकदीर बना सकते हो तुम. डेफिनेटली आपण पाहतोय तुमच्या हाताने तुमचं भविष्य लिहू शकताय. क्षेत्ररक्षण थोडं खराब झालंय आणि त्यामुळे नाराज होतील आझाद, संगणक नाराज होतील. अगदी रिॲक्शन देखील आपल्याला बघायला मिळतं महेश परिडे यांचा. धावा मिळाल्यात 2. आदित्य असतील या मॅच मध्ये सगळं काही, म्हणजेच काय, नागले टीम आणि त्यांच्या समोर अगदी आपण बघितलं तर आदित्य जोगारी असतील. रघुनाथ जोगारी नक्कीच आपण बघितलं तर लीड करतील या टीमला, आणखी दुसऱ्या बाजूने विकेट ठेवण्याचा प्रयत्न करतील. त्यांना माहिती आहे की विकेटचं महत्त्व किती आहे या मॅचमध्ये. विकेट टाकायचे नाहीत, विकेट टाकले तर आपल्या संघावर एक दडपण येईल. पार्टनरशिपची गरज आहे, जशी अगदी आपण बघितली होती ना एशिया कप मध्ये तिलक वर्माच्या जोडीने केली होती. येणारे ज्योती, अगदी नशिबाची साथ आहे. चेंडूचा पाठलाग होणार आहे, परंतु पाठलाग होता होता चेंडू त्या रेस मध्ये निघणार आहे पुढे. जिंकलाय चेंडू, म्हणजेच काय, मिळेल हा चौकार देवदल टीमला, आदित्यला 4 धावा. थैंक यू डीजे. जसं म्हटलं जातं ना की जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं बनता. जब तक ना पड़ जाए चोट पत्थर पर, तब तक पत्थर भी तो मूर्त नहीं बनता. डेफिनेटली आपण पाहिलं तर मेहनत केल्याशिवाय या जीवनामध्ये कोणीच यशस्वी होणार नाहीये आणि यशाच्या शिखरावर चढणार नाहीये, हे पाहायला मिळते. आत्ता अगदी आपण बघितलं तर मग डीप मॅडमध्ये आपण बघितलं तर मग खेळाडू तैनात केलेत. आझाद यांचा पुढचा चेंडू पाहतोय आपण. उचली घेणारा चेंडू वेगवान तेज तर्रार. आपण पाहिले तर जागते राहू संदेश पोचवला गेलाय. टीमचे टोटल फलकावर पाहिली आपण 7 धावा. म्हणजेच काय, सामना जिंकण्यासाठी गरज अगदी आपण बघितली ना तर 12-11. 12 चेंडू 11 धावा. ही अगदी लढाई आहे ना, बरोबरीची होऊ शकते. कारण की मागची मॅच देखील आपण बघितली, लोअर टोटल झाला होता. 23 तरी देखील अंतिमच्या टप्प्यापर्यंत अशी चालू होती, परंतु ही लढाई मात्र जिंकेल कोण. जसं म्हटलं जाते ना की दिन नहीं रात बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो दिल में कुछ करके दिखाने का दोस्तों, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. नागले हा संघ विचार करेल, परंतु देवदल संघ आता कूल माइंडने क्रिकेट खेळेल. रघुनाथ जोगारी आणि त्या कूल माइंडमध्ये रघुनाथ जोगारी यांचा रोल खूप महत्त्वाचा असेल. सिनियर खेळाडूची भूमिका ही त्यांना पूर्ण करायची आहे. अभिषेक
बॉलिंग ट्रॅकवर कटचा फटका, मात्र सुंदर क्षेत्ररक्षण तिथे पॉइंट क्षेत्रामध्ये पाहायला मिळालंय. एक एक धाव किती महत्वाची आहे, अगदी सोनेरी क्षणासारखी आहे. कारण की एक धाव मात्र अगदी आपण बघितली आहे ना, ती वाचवली आहे. तर त्या धावेला मात्र आपण पाहू शकतोय इथे किती महत्व आहे. 11 चेंडू आणि 10 हे समीकरण आहे डोळ्याच्या समोर. बॉलिंग ट्रॅक मध्ये अभिषेक चौधरी, रफ्तार आहे त्यांच्याकडे चांगली, नियंत्रण देखील चांगलं आहे. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊनचा फटका पाहायला मिळालाय, चांगला फटका. एकच धाव घेतली आहे. एक पेक्षा जास्त मनामध्ये होता विचार, नाही रिस्क नाही घेणार आदित्य. त्यांना माहिती आहे की इथे अगदी आपण बघितलं ना की हरकत नाही, एखादी धाव कमी आली चालेल, परंतु आपण रिस्क नाही घ्यायचे. कारण की एका फटकाने पूर्णपणे मॅच आहे ना ती आपल्या मुठ्ठीमध्ये येईल. ते म्हणतायत की एखादी धाव कमी आली चालेल, पण आपल्याला विकेट ठेवायची, त्यांना माहिती आहे. षटकामध्ये फेकून झाले चेंडू 2, आतापर्यंत 2 सिंगल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न अपील केला इथे. पंच मात्र स्थिर आहेत, समर्थ आहेत. त्यांच्याकडे ज्याप्रमाणे उमेदच्या किरणाने पाहिलं, म्हणजे उमेद बऱ्या नजरेनं पाहिलं होतं ना की कदाचित काही मिळेल, परंतु भरपूर ॲक्शन रिप्लेमध्ये दिसला. बॅट आणि बॉलमध्ये भरपूर मोठा गॅप होता. अगदी आता चित्र काय आहे तर येणारी चेंडू अगदी आपण पाहिले तर 9 धावा देखील 9. आणखीन एक डॉट येतोय. आता मात्र एका धावेचं प्रेशर वाढलं. जसं म्हणतात ना की जीवन आहे खरी कसोटी, वाट कोणाची पाहू नकोस, मदतीला येईल कोणी. आता तुला जे काय करायचं आहे आणि करून दाखवायचं आहे. 8-9 इक्वेशन बदललं. एक लाईन, एक दिशा, एक नतीजा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं. 8-9. कटचा फटका लेट कट केलाय, मात्र धाव नितीन तिथे आहेत फेम मध्ये. त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 7 चेंडू आणि 8 धावा. सध्या तरी आपण बघितलं तर आकाशात नाहीये हवा, परंतु या मॅच मध्ये होईल कोणाची तरी हवा. सात 8 वाला मुकाबला आहे. या चेंडूला आपण पाहिलं आदित्य कशा प्रकारे खेळत आहेत. आदित्यकडे नजर असेल देवदल संघाची. देवदल संघाची उमेद आहे आदित्य. फुलटॉस यावेळेला बॅटच्या रडार मध्ये, आणि हा चेंडू पाहिलाय अगदी सीमा रेषा पार. आदित्यच्या बॅट मधून आलेला या मॅचचं चित्र पलटणारा A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. हा क्षण काय आहे, या क्षणाची मात्र आपण बघितलेली वाट काय आहे, त्या क्षणाला अनुभव काय आहे. ज्या खेळाडूला माहित असतं ना की एवढ्या दिवसाची केलेली मेहनत, एवढ्या दिवसाने आपण केलेले संघर्ष, एवढ्या दिवसानंतर आपल्या संघाचा आज काहीतरी कारनामा होत आहे. धावींची गरज अगदी आपण पाहिली तर 6 मध्ये 2. अगदी त्या खेळाडूला विचारा, कारण की एक ट्रॉफी बघितली ना, एका संघामध्ये बघितलं 11 खेळाडू, दुकानातून जाऊन सहज कोणी प्रत्येकी 11 घेऊन येईल, परंतु एक ट्रॉफी दिवसभरातून मेहनत करून चांगले क्रिकेट खेळून जिंकण्याचं खरं मोल काय असते ना, ते 10 वेळा किंवा जास्त हरलेल्या वेळेला संघाला विचारा की त्या ट्रॉफी जिंकण्याचं महत्व काय आहे. कारण की नक्कीच तो क्षण मात्र असा क्रिएट करून दिलाय आदित्यने. त्याला जाणीव झाली आहे की या फटक्याची गरज होती. हा फटका माझ्यासाठी नव्हता, माझ्या संघासाठी होता, माझ्या गावासाठी होता, आणि तो त्याने षटकार ठोकून दाखवून दिलाय. धाब्यांची गरज आहे 2. चेंडू शिल्लक आहेत 6. बॉलिंग ट्रॅकवर येतात ऋषिकेश परेड. लेटकटचा फटका मात्र खेचलाय. धाव मात्र 1 मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील इथे पूर्ण होत असताना पाहायला मिळतोय, आणि गावदेवी देवदल संघ झालाय इंटर. 6 वर्षाचा वनवास मात्र संपला गेलाय, आणि तो 6 वर्षाच्या वनवासानंतर आज मात्र अखेरच हा संघ अंतिम 4 मध्ये गावदेवी देवदल दाखल झालाय. अभिनंदन गावदेवी देवदल संघाचा, अभिनंदन या यंग ब्रिगेडचा,
अभिनंदन रघुनाथ जोगारी आणि संपूर्ण टीमचं. अभिनंदन आदित्य जोगारी आणि टीमचं. कॉंग्रॅच्युलेशन्स. बघा पूर्णपणे मॅचचं चित्र पलटणारा जो क्षण होता तो म्हणजेच आदित्यच्या बॅट मधून आलेला षटकार होता. अगदी आपण पाहिलं तर आभार व्यक्त करेन ते देखील मी. 444 नागले संघाचं पिंड्याला परेड तुम्हाला देखील नक्कीच टपलक म्हणेन. तुम्ही देखील चांगलं क्रिकेट खेळलं आज या मैदानामध्ये. आणि हा क्षण बघा जो रघुनाथ जोगारी यांना देखील जाणीव आहे की काय आहे या क्षणाचं महत्व. कारण की भरपूर भरपूर आणि भरपूर दिवसाचं मात्र स्ट्रगल होतं. 6 वर्षाचा वनवास अखेर आज संपला आणि गावदेवी देवदल संघ मात्र हा सामना जिंकला आणि अंतिम 4 मध्ये दाखल झाला. संजय 11 टीमचे कॅप्टन आयोजकांचे संकल्प साधा.